कापूस शेतकऱ्यांना सावधान. केंद्र सरकारने आयात होणाऱ्या कापसावरील शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. आता परदेशातील स्वस्त कापूस भारतात येणार. मग कापसाचे भाव घसरणार का आणि याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार शेतकरी बांधवांनो, कापूस उत्पादकांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने 30 मे 2026 रोजी नवीन गॅजेट जारी करून आयात होणाऱ्या कापसावरील संपूर्ण सीमा शुल्क आणि कृषी पायाभूत विकास कर माफ केला आहे. याचा अर्थ आता परदेशातून येणारा कापूस कोणत्याही आयात शुल्काशिवाय आणता येणार आहे. मित्रांनो, हा निर्णय साधा वाटत असला तरी याचा परिणाम थेट कापसाच्या बाजारभावावर होऊ शकतो. कारण जर मोठ्या प्रमाणात स्वस्त कापूस परदेशातून भारतात आला तर बाजारात कापसाचा पुरवठा वाढू शकतो आणि जेव्हा पुरवठा वाढतो तेव्हा बाजारभाव दबाव येण्याची शक्यता असते. यामुळे व्यापारी आणि गिरण्या स्थानिक कापसाऐवजी स्वस्त आयात केलेल्या कापसाला प्राधान्य देऊ शकतात. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या अपेक्षित दर मिळणे कठीण होऊ शकते. म्हणूनच अनेक तज्ज्ञ या निर्णयाकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब म्हणून पाहत आहेत. मात्र दुसरीकडे वस्त्र उद्योगाला स्वस्त कच्चा माल उपलब्ध होणार असल्यामुळे कापड उद्योगाला याचा फायदा होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सवलत 1 जून 2026 पासून 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू राहणार आहे. म्हणूनच ज्यांच्याकडे अजूनही कापूस साठवून ठेवलेला आहे त्यांनी बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे गरजेचे आहे. तर मित्रांनो, सरकारचा हा निर्णय उद्योगासाठी फायदेशीर ठरू शकतो, पण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र चिंतेची घंटा ठरू शकतो. तुम्हाला काय वाटतं या निर्णयामुळे कापसाचे भाव कमी होतील का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.